जयसिंगराव पाटील साहेब, कादंबरीकार, समीक्षक, नाटककार आणि लेखक यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आपल्या शुभेच्छा द्याव्यात असं मी त्यांना विनंती करतो. मान्य श्री जयसिंगराव पाटील साहेब. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि अलीकडच्या काळातील माझे चांगले मित्र झालेले संजय महिपती पाटील, सचिन पुजारी आणि ज्यांनी आता सचिन तेंडुलकर जसे आल्याच सेंचुरी मारावी तशी जोरदार बॅटिंग करणारे आमचे दत्तात्रय पाटील, म्हणजे त्यांचं हे रूप मला पहिल्यांदा बघायला मिळतंय. कारण मी बाजारपेठेतून जाता येता त्यांच्या दुकानातून हाय हॅलो करून जायचो सतत, पण ते एवढ्या चांगल्या पद्धतीने विचार मांडू शकतात हे मला पहिल्यांदा कळलं. तर म्हणजे सचिन तेंडुलकरनी भरपूर धावा काढाव्यात आणि मॅच जिंकण्यापर्यंत आणून ठेवावी आणि पुढं काही फार काम उरू नये, तसं माझे आणि संजय पाटलांची अवस्था झाली असावी असं मला वाटतंय. तर पहिली गोष्ट अशी आहे की आता स्पर्धा सुरू होणार आहे, त्यामुळे मी काही फार वेळ घेत नाही. अगदी 2-3 मिनिटांमध्येच ही संधी आहे मला तुमच्याशी बोलण्याची, म्हणून मी या ठिकाणी बोलतो आहे. कारण मी या गावचा, या मातीत, जसं दत्तानी सांगितलं की तुम्ही इथली माती कपाळाला लावा तुमचं भवितव्य उज्ज्वल असतं, तर अशी माती लहानपणी जन्मताच ह्या गावची मी लावली आणि मी आज जो कुणी आहे तो या गावामुळं आहे हे मला अत्यंत नम्रपणाने आणि कृतज्ञतेने सातत्याने मी नमूद करत असतो. आणि या ठिकाणी मी ते नमूद करतो की आज जो मी तुमच्यापुढे या ठिकाणी उभा आहे तो या रिंदाळगावच्या माती माझ्या अंगाला लागल्यामुळेच. 93-94 अलीकडे काय झाले की आपण सगळे जे वावरत आहोत ते समाज माध्यमांच्या अत्यंत प्रभावाच्या काळामध्ये आपण आता सगळे वावरत आहोत. सोशल मीडिया आणि फेसबुक आणि इन्स्टा आणि असा सगळा माहोल आपल्या भोवती आहे आणि याच्यामध्ये आपण जगतो आहोत. अलीकडे माझा एक अनुभव सांगतो आणि मला हे 93-94च्या विद्यार्थ्यांनी जे आत्ता काम केलेलं आहे ते त्या अर्थाने फार महत्त्वाचं वाटतं. कारण मी ज्या शाळेमध्ये कोल्हापुरात शिकलो त्या शाळेतल्याही विद्यार्थ्यांनी अलीकडेच अशा प्रकारचं गेट टुगेदर घेतलं होतं आणि अनेक सोशल मीडियांवरती मी सतत बघत असतो की कुठल्या तरी शाळेतले 50 वर्षापूर्वीचे 40 वर्षापूर्वीचे एकत्र आलेत, कुठल्या तरी फार्म हाऊसवर गेलेत, तिथं काय रेन डान्स केला आहे, आणखीन काहीतरी केलं आहे. अशा पद्धतीने गेट टुगेदर चालत असतात. मग कुठला तरी न चालता येणारा असा शिक्षक धरून आणलेला असतो, तो बिचारा कसा तरी येतो, त्याच्याशी बोलणं वगैरे होतं आणि मग त्याचा एक ग्रुप तयार होतो सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सॲपवर. आणि मग त्या ग्रुपमध्ये रोज काहीतरी सतत व्हायला लागतं. काय व्हायला लागतं तर कुठल्या देवतांचे फोटो यायला लागतात, कुठं आणखीन काहीतरी केला, कुठं काहीतरी दुसरं केला, असे सगळे मेसेजेस येऊन तो सोशल मीडिया सतत भरत राहतो. बऱ्याचदा मग आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने त्या ग्रुपचं काम सुरू राहतं. हे अत्यंत बोरिंग असं मला वाटल्यानंतर मी माझ्या शाळेतला माझा स्वतःचा जो सोशल मीडियाचा ग्रुप होता तो मी डिलीट केला. असे अनेक ग्रुप मी अलीकडच्या काळात डिलीट केले. आणि जेव्हा मला फोन आला की 93-94चे आम्ही न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहोत, आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेत आहोत, मला फार बरं वाटलं. खरंच मनापासून सांगतो. नाहीतर कुठल्या तरी फार्म हाऊसवर जाणार, तिथं तुम्ही रात्र घालवणार आणि चर्चा काय करणार, ती कशी चांगली दिसत होती त्यावेळेला, आता कशी काय ते सर कसे आपल्याला चुकून काढत होते आणि मग ते कसे होते, त्या बाई कशा होत्या, ह्या सगळ्या वायफळ निरुपयोगी निरर्थक चर्चा करण्यात आपण रात्र घालवणार. याच्यापेक्षा एक चांगला असा सृजनशील, ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह असा एक चांगला उपक्रम या ग्रुपने घेतला, हे मला खूप मनापासून आवडलं. म्हणून मी या समारंभाला उद्घाटक म्हणून आलेलो आहे. काय म्हणजे की अलीकडे चांगलं असं काही समाजात आपल्याला बघायलाच मिळत नाही. म्हणजे काय की बघा कसं होत चाललंय. विषय असा आहे की आजचा जो काळ आहे ना, मगाशी मी जसं म्हटलं सोशल मीडियाचा जसं आहे
तसा दुसरा एक मला अलीकडे चिंता वाटते, आजचा जो काळ आहे हा फुटीचा काळ आहे. फुटीचं म्हणजे काय की पक्ष फुटतायत, नेते फुटतायत, कुटुंब फुटतायत, माणसं फुटतायत, गावं दुभंगलेली असतात, शहरं दुभंगलेली असतात, नद्या दुभंगलेल्या असतात, नद्या प्रदूषित होत आहेत. असं सगळं अत्यंत अस्वस्थ करणारं, जे एकमेकाशी कधी काळी ह्या समाजामध्ये बांधून ठेवणारे सगळे जे घटक होत आहेत ते क्षणात काही विस्कळीत होत आहेत, फुटत आहेत. म्हणजे बांधिलकी नावाची गोष्टच आता समाजातून संपत चालली आहे की काय, असं एक वातावरण आपल्या भोवती सतत. म्हणजे ज्याला आपण मत देतो तो दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच वागायला लागलेला असतो नेता. इतकंच कशाला, आपण आपलंच आत्मपरीक्षण करायला लागलो तर आपणही आपलं मत विकतो आणि आपल्याला त्याची लाज शरम काही वाटत नाही. हा जो काळ आहे हा एका अर्थाने आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीतून ज्यांनी कष्टाने या देशाला स्वातंत्र्य मिळवलं, ज्यांनी या देशामध्ये लोकशाही रुजवली, त्या लोकशाहीचा पराभव होण्याचा काळ आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत. या काळामध्ये, अशा काळामध्ये मला वाटतं की संवादाची गरज, म्हणजे माणसांमध्ये संवाद जो संपलेला आहे त्या संवादाची गरज आता खूप गंभीरपणाने आपल्याला जाणवते आहे. आणि या संवादाची सुरुवात अशा वक्तृत्व स्पर्धातून होत असते. म्हणून या वक्तृत्व स्पर्धाचं महत्त्व असं आहे कारण माणसं एकमेकाशी बोलतच नाहीत. साधं तुमच्या घरातच उदाहरण बघा, माझ्या घरातलं आपण बघतो, आपण कुटुंबामध्ये 4 माणसं असतो. काय करतो आपण घरात 4 माणसं, तर प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये मग्न झालेला असतो आणि समोर TV चालू असतो. माणसं एकमेकाशी बोलत नाही. आई वडील मुलाशी बोलत नाहीत, मुलं भावाभावांशी बोलत नाहीत. अशा काळांमध्ये संवादच संपत निघाला आहे. आणि ही एक आपली अत्यंत सामाजिक अशी जी दुभंगलेपणाची संपूर्ण ज्याला मानसशास्त्रामध्ये ही कन्सेप्ट आहे खरं तर स्क्रिझोफोनिया, म्हणजे शतशः खंडित होणारा समाज, शतशः खंडित होणारा कुटुंब, या सगळ्या काळामध्ये माणसांमध्ये परत संवाद सुरू करायचा असतो. यासाठी काही खूप मोठी व्यासपीठ आणि सभा घ्यायची गरज नाही आहे. आपण आपल्यामधला मित्रांमधला मोबाईल बाजूला ठेवू आणि तासभर जर आपण मोकळेपणाने मित्र म्हणून संवाद करू. अरे आपल्याला काही देणं घेणं नाही आहे, आपल्याला काही पैशाचा व्यवहार करायचा नाही आहे, पण निकोप संबंध, निकोप मैत्री, निकोप कुटुंबातलं आई वडील मुलं यांचं नातं, समाजातलं निकोप नातं, गावातल्या माणसांचं एकमेकाशी असणारं निकोप नातं जर आपण निर्माण करू शकलो तर मला वाटतं की आताचे थोडंसं जे आपल्याला पुस्तकाची मरगळ आल्यासारखं एक निराशेचं चित्र दिसतं ते बदलायला आपल्याला नक्कीच या सगळ्याचा फायदा होईल. आणि वक्तृत्व, भाषण हे खूप त्या अर्थाने महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, ज्याला बोलता येतं, ज्याला आपल्याला विचार मांडता येतात, जो संवाद साधू शकतो, एकमेकाशी माणसं परस्परांशी संवाद साधू शकतात, त्यांच्यामध्ये काही भलं होण्याची, काही चांगलं होण्याची, काही समाजामध्ये घडण्याची शक्यता मला दिसते. त्या अर्थाने तुम्ही पुन्हा एकदा मुलांना बोलतं करतात, मोबाईलपासून दूर करतात आणि स्वतःला जो व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला भाग पाडतात. याच्या अर्थाने हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. मी पुन्हा एकदा या 93-94ची बॅचची जी मुलं आहेत, ज्या मुलं म्हणण्यापेक्षा ते आता 50चे आहेत आणि मी ते 50चे आहेत म्हटलं तर मलाच प्रश्न पडला की मी कितीचा झालो. मग माझ्या लक्षात आलं की आपण आता 65च्या जवळपास यायला लागलो. म्हणजे आपला आता खूपच शेवटच्या दिशेनेच प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. परंतु तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल की आमच्या घरामध्ये खूप जगण्याची क्षमता आहे. माझे वडील, सुरेशला माहिती आहे, माझे वडील 105 वर्ष जगले होते आणि ते या रिंगणातच होते. 95पर्यंत ते गावातून फिरत होते. शेवटचे 5-10 वर्ष घरात होते. 2-3 महिन्यापूर्वी माझी आई गेली, पण ती पण चांगली सेंचुरीच्या जवळपासच आली होती. प्रदीर्घ जगण्याची परंपरा आहे आणि मी 65चा असलो तरी मलाही असं वाटतं की अजून मी कुठेतरी जाणार. त्यामुळे पुन्हा तुमच्याशी संवाद साधायची मला संधी मिळेल. आपण मला या ठिकाणी बोलवलं, तुमच्याशी मैत्री करण्याची संधी दिली. अलीकडे मला खूप वाटतं, म्हणजे मी आता वेगवेगळ्या समारंभातून जातो, पण मला गावातल्या माझ्या माणसांशी, माझ्या बरोबरीच्या मित्रांशी किंवा गावातल्या लोकांशी मोकळेपणाने बोलायला मला फार आवडतं. माझ्यासारखीच अवस्था संजयची असेल
की आम्ही पुन्हा या गावातल्या माणसांची कुठेतरी आम्ही नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलो, महाराष्ट्रात गेलो, उघडत कुठेतरी फिरलो असेल, पण आम्हाला पुन्हा असं वाटतं की अरे आपल्या जरा गावातल्या माणसांबरोबर आपण जरा नीट बोलायला पाहिजे, जरा त्यांच्याशी राहायला पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. तर असा प्रयत्न माझाही पुढच्या काळात राहील आणि तुम्ही तुमच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना मला बोलवा, मी आवर्जून येईल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. या ठिकाणी खरोखरच अनमोल विचाराची शिदोरी या ठिकाणी आम्हाला सरांनी दिलेली आहे. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री संजय महिपती पाटील साहेब, सेवानिवृत्त ASI माजी सैनिक, साहित्यिक, लेखक आणि कवी यांनी या ठिकाणी आपलं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आणि शुभेच्छा या ठिकाणी या व्यक्त कराव्यात असं मी त्यांना विनंती करतो. मान्य श्री संजय महिपती पाटील सर. त्याला जोडूया काय? त्याला तिथं जोडा. इनगा सर नमस्कार. मी आता हे कार्यक्रम सुरू आहे इनगा कॉन्फरन्सला बोलणं मग आता त्यासाठी मी हे जोडाले, मोबाईल जोडाले सर. मग ह्यावर बोलू शकताय, व्हिडिओ कॉल राहू दे पण बोला. आम्ही बाईक याला लावले व्हॉइस साऊंडला जोडलेला आहे. साऊंडला. ठीक आहे बोला. एकच मिनिट चालू हे जोडले. फोन जोडा. फोन कनेक्टर मोबाईल चालू आहे. हा एक मिनिट बोला. हॅलो बोला की सर. हां बोला की. एक मिनिट स्पीकरला न जोडता एक मिनिट. स्पीकरला हा बोला की. होय 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 काय जोडले आता चेक करा. 94,232 नंबर घ्या.